अवघ्या विश्वाला प्रश्न निर्माण झाला की एकाएकी वेताळाची गणूया मांत्रिकाचा चालू असताना वेताळ देवता अदृश्य झाली आणि काळ स्वरूपाने मी तुमच्या समोर अवतीर्ण झालो. मी कोण, वेताळ कोण, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतोय. नंदेच्या शापामुळे कलियुगात देव दगडाचे होतील. 11 कोटी अंतरिक्षात, 11 कोटी स्वर्गात आणि 11 कोटी पाषाण स्वरूपानं विश्वाच्या ठिकाणी राहण्याचं कार्य देव करतील. हे देवी नंदेचे दिलेला शाप आणि तो शाप सत्य करण्यासाठी देव देवताने उपाययोजना परिपूर्ण केल्या. राजकर्त्यानं देव शिवशंभू महादेवांची केलेली भक्ती आणि ती भक्ती करत असताना त्यांच्या मनात एक इच्छा निर्माण झाली की साक्षात लयकर्ती देवता म्हणजे शंभू महादेव. या शंभू महादेवाने आपल्या पोटी जन्म घ्यावा. या इच्छेच्या परिपूर्णतेसाठी या विश्वात ज्या महंतांनी छाप दिला ते महंत म्हणजे कपोत महंत होय. एका ब्राह्मण कुळात जन्माला येऊन कामातूर का झाले. दोष कपोत महंतांचा नव्हे, कामातूर झाले याला कारण विश्वकार्य. आणि विश्वकार्य परिपूर्ण करण्यासाठी शाप तिला दिला गेला की तुझ्या पोटी जन्माला येणारा पुत्र हा अकराळ विक्राळ असेल. त्याप्रमाणे महाराणीच्या पोटी ज्यावेळी महाराणी गर्भवती होत्या त्याच वेळी ज्यानं कृत युगाच्या ठाई आपलं अवतार कार्य संपविलं तोच हे वेताळ, तू भृंगीबद्दल बोलतोयस? हो, आणि तोच भृंगी आणि भृंगीनं देव देवतांना दिलेला शब्द की कलियुगाच्या ठिकाणी मी विश्व कार्यासाठी अवतीर्ण होईल. हे शब्द परिपूर्ण करण्यासाठी, राजकर्त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि या मांत्रिकाचा शेवट करण्यासाठी त्या भृंगीनं महाराणीच्या गर्भात प्रवेश केला. अकराळ विक्राळ पुत्र जन्माला आला. वेदाने त्याची स्तुती केली म्हणून वेताळी संज्ञा त्याला प्राप्त झाली. वेताळ संज्ञा प्राप्त झाल्यानंतर या मांत्रिकानं विश्वाचा आकार निर्माण केला. अघोरी विद्येच्या जोरावर तंत्र मंत्राच्या योगे करून भक्तांना भस्मिण्याचं कार्य करू लागला. अगर विश्वात होऊ लागला तर याचा मृत्यांग सुद्धा होणं गरजेचं होतं. म्हणूनच भाऊका देवीशी वेताळानं अमावास्येला लग्न केलं. वैशाख शुद्ध अमावास्येच्या दिवशी वेताळानं लग्न केलं आणि काळ स्वरूपानं मी यांच्या नेत्रासमोर उभा राहिलो. भृंगी म्हणजेच वेताळ होय. भृंगी हा शिवशंभू महादेवांचा अंश होय. शिवशंभू महादेव म्हणजेच भृंगी, भृंगी म्हणजेच वेताळ. आणि आज या अघोरी विद्येचा शेवट मी केला. मोह माया सारी काही आज माझ्या चरणाखाली मी घेतली. भूत खेत पिशाच आज या माझ्या उजव्या पायाच्या अंगुष्ठाखाली आहे. आज साऱ्या भूतांना माझ्या पायाखाली स्थान दिलं. अघोरी विद्येचा शेवट केला. वाईट विद्या माझ्या चरणाखाली घेतली. म्हणूनच अखिल विश्व मला या भूतांना मी माझ्या पायाखाली घेतलं म्हणून अवघ विश्व कलियुगाच्या ठाई मला देव भूतनाथ